तुमच्या शेताच्या रस्त्यावरून एक वाद होताना इथं पाहायला मिळाला आहे. हे नेमकं शेत कुठलं आहे आणि तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे अमोल जयंतराव इंदुरकर. माझं शेत आहे नांदगाव या शिवारामध्ये. बरं. काय नेमका हा प्रकार आहे? अं, आमच्या खाली तर गट नंबर 312 मध्ये जमीन आहे ते. किती एकर जमीन आहे ती? त्या ठिकाणी आमची 6.5 एकर जमीन आहे. बरं. आता जो रस्त्याचं काम जे सुरू आहे याला तुमचा काय विरोध आहे का? हो आहे साहेब. का Already का विरोध करतो? ऑलरेडी तिथे म्हणजे कराड साहेबांची जमीन आहे आणि माझी जमीन आहे तिथे. त्यांनी तो खाली जायचा रस्ता बंद केलेला आहे साहेब माझा. तुमचा रस्ता बंद केला? माझ्या आणि खालच्या शेतकऱ्यांचा. बरं. या रस्ता जर काढला तर किंवा हा रस्त्याचं काम जर पूर्ण झालं तर किती लोकांचं म्हणजे ये जाण्यासाठी हा रस्ता वापरण्यात येईल? नाही, ये जाण्यासाठी साहेब ऑलरेडी 15 फुटाचा रस्ता आहे साहेब तिथे. बरं. हा, काढायचा म्हणजे काय विषय ऑलरेडी, आणि कुणाची मागणीच नाही ना रस्त्याची. हे तहसीलदार साहेबांनी, कराड साहेबांनी किंवा कलेक्टर मॅडमनी, प्रशासनाने सगळा गोंधळ करून हा प्रकार चालू आहे. शेतात आता माझं नुकसान किती झालंय बघा. पूर्ण माझी झाडं निघाली गेली आहेत, सगळ्या शेती नुकरून काढली शेतीने, पूर्ण कंपाऊंड काढून घेतलेलं आहे. माझी रितसर मोजणी झालेली साहेब, गव्हर्नमेंटची मोजणी करून ते पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे. माझी जून 2025 मध्ये मोजणी झालेली आहे साहेब. रितसर गव्हर्नमेंटची मोजणी झालेली आहे. माझी गट नंबर 312 मध्ये माझी साहेब 2 वेळेस मोजणी झालेली आहे. 1999 ला एकदा मोजणी झालेली आहे आणि आता 2025 रोजी एक मोजणी झालेली आहे. सरकारी मोजणी झालेली आहे, सगळं झालेलं आहे साहेब. हात काय मोजणी करून घेऊन मी कंपाऊंड करत होतो. ऑलरेडी कराड साहेबांचं कंपाऊंड झालेलं आहे साहेब तिकडे. आणि हे सगळं कंपाऊंड करून सुद्धा आता ह्यांनी सगळं कंपाऊंड काढले म्हणजे काय बोला साहेब. नोटीस नाही किंवा काहीच नाही, काहीच गोष्ट नाही त्याच्यामध्ये. लातूरच्या तहसीलदारांनी आपल्याला काही नोटीस दिलेली नाही असं तुमचं? काहीच नाही. आम्ही तहसीलदार साहेबांकडे 3 महिने झाले साहेब चक्रा मारतोय, तरी कोर्टामध्ये तिथे कोर्टामध्ये अपेअर्स झालेले नाही साहेब. कोर्टामध्ये केस चालू आहे. प्रकरण तुम्हाला मी नंबर सांगतो मी त्याच्यामध्ये. तहसीलदारांच्या कोर्ट? हा, तहसीलदारच्या कोर्टात नाही साहेब. आम्ही दिवाणी ह्याच्यामध्ये गेलो, तहसीलदारच्या कोर्टामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी ह्याच्यामध्ये गेलो आम्ही 2026 रोजी. आम्ही अर्ज दिलेत 11 फेब्रुवारी 2026 रोजी. 1 महिना आम्ही साहेब वाट बघितली. त्यांचं म्हणणं होतं की इलेक्शन चालू आहे, साहेब इकडे गेलेत, साहेब तिकडे गेलेत. ऋषिकेश कराड म्हणत होते की आम्ही रस्ता काढून देतो, काही काळजी करू नका, आम्हाला फक्त इंदुरकरांना त्रास द्यायचा आहे. इंदुरकरांना त्रास कशामध्ये द्यायचा साहेब? मला तेच प्रकार कळाला नाही. कशामुळे त्रास द्यायचा इंदुरकरांना? याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला वेठीस धरून हे काम करता येत असं तुमचं म्हणणं? हो, बरोबर आहे साहेब, हेच म्हणणे माझं. आज तुमची काय मागणी आहे शेवटी? शेवटी मागणी मी सकाळी कागद घेऊन होतो साहेब की बाबा म्हणजे हे तुम्ही करू नका. आमचा अर्ज हा रस्ता तुम्ही बंद केलेला मोकळा करून जावा म्हणून होता. तुम्ही नवीन काय करता या गोष्टी? हे बघा साहेब, हे अर्ज केलेला हा फाडला साहेब त्यांनी सकाळी. त्याच्यावरती ह्याची मंडळ अधिकाऱ्याची सही आहे त्यावरती. हे सगळं झालं. आता बोलताना इथे मला इथे मारहाण झाली. मी म्हटलं की 20 वर्षाचा मुलगा म्हणलं मला बोलतोय म्हणलं, शिवी घातली त्यांनी. कराड साहेबाच्या मुलांनी मला ऑन रेकॉर्ड आहे साहेब माझ्याकडे, ते तुला पण गायब करतो. त्याच्या माणसाला घेऊन मला धमकी, प्रत्येक वेळेस माणसं बाउन्सर उभा करतात, त्यांना समोर करून ते शिवी घालतात. कसं करायचं? आता सुद्धा मला मारहाण झाली साहेब. म्हणजे ऋषिकेश कराडकडनं तुम्हाला वारंवार धमकी आलेली? कंप्लीट धमकी आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे. जो माझ्याकडे तुम्ही हे सगळं केलं होतं की बघा मी तुमचं नाही कंपाऊंड काढून दाखवतो, बघा सरकारी अधिकारी कोण कुठे गावात मला कोण काय करतं बघू, पोलीस प्रशासन काय करतं बघू, हे सगळं तुम्ही ऑन रेकॉर्ड बोललेलं आहे साहेब. मी खोटं बोलत नाही. आणि हे सगळं मी सांगितलेलं आहे. मी सगळं पोलीस अधीक्षकांच्या अर्जामध्ये, तहसीलदारांच्या अर्जामध्ये, सगळ्यांच्या अर्जामध्ये मी हे नमूद केलेलं आहे साहेब. हे सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे म्हणून. मग प्रशासनाने बघायचं नाही का ह्या गोष्टीकडे? ठीक आहे. म्हणजे आता तुमची मागणी अशी आहे की हे काम थांबलं पाहिजे? थांबलंच पाहिजे ना. आता समजा तुमचं घर आहे, तुमच्या घरावर कुणी वरवंट फिरत असेल, तुम्ही म्हणतात माझ्याकडे हे बघा, माझ्याकडे बांधकाम परवाना, माझ्याकडे सगळं रितसर आहे, मी माझ्याच जागेवर बांधलंय, तुम्ही रजिस्ट्री दाखवा, तुमचं काहीच बघायचं नाही, डायरेक्ट तुमच्यावर वरवंट फिरवायचं. तुमचं काय साहेब?